चलो, काल किती प्रश्न झाले होते आपले? 11. 12 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. पोलीस भरतीला आलेले आतापर्यंतचे रेल्वे या टॉपिक वर प्रश्न या. आठवड्याची सुट्टी वगळता, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. बाईक स्वारी करतो म्हणजे काय? गाडी चालवतो. बाईक स्वारी करतो. डॉट. कामाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जा ये करताना, कामाच्या ठिकाणी जाये करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो. कामाच्या ठिकाणी जाये करताना तो 120 किलोमीटर अंतर कापतो. डॉट. 12 आठवड्यांनंतर, 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने, 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला. किती? 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला. तर 12 आठवड्यांच्या कालावधीत, तर 12 आठवड्यांच्या कालावधीत कामावर जाता येता, कामावर जाता येता केलेल्या, कामावर जाता येता केलेल्या प्रवासा व्यतिरिक्त, अंडरलाईन, प्रवासा व्यतिरिक्त नितीनने किती किलोमीटर प्रवास केला? कामावर जाता येता केलेल्या प्रवासा व्यतिरिक्त नितीनने केलेला प्रवास किती किलोमीटर असेल? हा प्रश्न मुद्दाम काल घेतला नव्हता. प्रश्न व्यवस्थित वाचा. झालं का? नितीन सोमवार ते शुक्रवार कामावर जातो. सोमवार ते शुक्रवार कामावर जातो. एका दिवसात तो 120 किलोमीटर जाये करतो. म्हणजे एक साइड किती रे? 60. एक साइड किती? 60. 120 किलोमीटर रोज चालतो तो. कसं? सोमवार ते शुक्रवार म्हणजे हप्त्याचे 1, 2, 3, 4, 5 हप्त्याचे 5 दिवस. असे 12 हप्त्यात त्याची गाडी 9000 किलोमीटर चालते. तर तो म्हणतोय की त्या प्रवासा व्यतिरिक्त त्याने किती प्रवास केला, म्हणजे प्रवास त्याचा एक्झॅक्ट जेवढा असेल ते 9000 मधून आपण कमी करू आणि आपल्याला एक्झॅक्ट तो
प्रवासाव्यतिरिक्त किती चालला ते भेटून जाईल. सोडवा आता. किती लोकांचं झालंय? 4. झालं का रे? वाचन मग प्रश्न. प्रश्न समजला का? प्रेरणा मग वाचणं कोणत्या भाषेत लिहिलाय? मग आता मी समजवला तेव्हा आता समजला असेल. किती चालतो एका दिवसात? मग 120 गुणिले 5 कर. किती आले? 1 आठवड्याचे असे 12 आठवडे चाललाय तो. मग काय करशील? शाबास. किती झालं? 7,000. 7,200 तो कामावर येता जाताना जातो, पण तो चालला किती आहे? 9,000 मधून 7200 कमी होतील. म्हणजे 1800 किलोमीटर प्रवास त्याने कसा केलाय रे? कामाच्या व्यतिरिक्त. चला लक्ष द्या सगळ्यांनी फळ्यावर. आता तो म्हटला की तो सोमवार ते शुक्रवार कामावर जातो. म्हणजे किती दिवस? 5 दिवस. एका दिवसात तो 120 किलोमीटर जातो. एका दिवसात किती जातो? मग आता आपण एका हप्त्याचं काढू. एक हप्ता म्हणजे किती? आता 5 दिवस, कारण शनिवार रविवार सुट्टी. मग 5 दिवस कामावर जातो ना. असं लिहिलंय बरं गणितात. गणित एवढं झालं असेल ते. मग पोरं त्याच्यातच घाबरतो, एवढं मोठं गणित कसं काय सुटीन? मराठी वाच. सोमवार ते शुक्रवार 5 दिवस तो कामावर जातो. एका दिवशी 120 किलोमीटर जातो. म्हणजे एक साईड 60 किलोमीटर, तिकडनं 60. त्याच्याशी काही घेणं देणं नाही. एका दिवसात किती रे? 120 किलोमीटर. असं 5 दिवसात किती? 5 0 0 5 दुनी 10 1 5 1 5 आणि 1 600 किलोमीटर तो एका हप्त्यात जातो. एका हप्त्यात किती किलोमीटर जातो? 600 किलोमीटर. मग वाच तिथं. कामाच्या ठिकाणी जाये करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो. मी बी तर तेच म्हणतोय. 12 आठवड्यानंतर एका हप्त्यात जर तो 600 किलोमीटर जातोय, तर 12 हप्त्यात किती किलोमीटर जाईल? क्रॉस कर, उत्तर काढ. 12 7,200 किलोमीटर तो जाईल. मग तो म्हणतोय की तो एकूण 9,000 किलोमीटर चालला. टोटल किती चालला तो? मग कामावर जाताना तर त्याला फक्त 7,200 किलोमीटर लागलं. मग बाकीचं काय केलं त्यानं? प्रवासा व्यतिरिक्त काम केलं. 1800 किलोमीटर वजाबाकी केली. 1800 किलोमीटर गाडी त्यानं अशा ठिकाणी फिरवली जिथे त्याला जायची गरज नव्हती. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर ते उत्तर आहे 1800 किलोमीटर. समजलं? चला पुढचा प्रश्न लिहायचा आहे का? लिहा. काहीच विशेष प्रश्न नव्हता. याच्याहून असं समजतं की बुवा आपल्याला मराठी वाचता येत नाही, है की नाही? एक मराठी वाचता येणं वेगळी गोष्ट आहे आणि मराठी समजणं एक वेगळी गोष्ट आहे. इंग्लिश वाचता सगळ्यांना येतं, समजत नाही. बरोबर आहे की नाही? इंग्लिश आपल्याला सगळ्यांना वाचता येतं, पण समजतं का? काही शब्द आपल्याला समजतात इंग्लिश मधले. मी जर बोलला की आय एम गोइंग टू स्कूल, कोणाकोणाला याचा अर्थ माहितीये? कोणाकोणाला ह्या वाक्याचा अर्थ माहित आहे? आत्महत्या करा, चांगले करा.
हा, फक्त त्याला माहित नाही, एकच जण असायला ज्याला माहित नाही, बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे. मग तुमच्या सगळ्यांना इंग्लिश येते का? 1% बेत. पण याचा अर्थ आम्हाला माहिती आहे सर. माहिती आहे की नाही? काय अर्थ? मी शाळेत जातो किंवा जाते, संपला विषय. मग याचा अर्थ आपल्याला इंग्लिश येते का? याचा अर्थ आपल्याला इंग्लिश येते असं नाही. हे शब्द आपल्याला माहिती आहे, हे वाक्य आपण पाहिलेलं आहे, याच्यावर आपण 1000 वेळा प्रॅक्टिस केलेली आहे या वाक्यावर, म्हणून आपल्याला ते येतं. समजलं का? हे मी नाही बी लिहिलं असतं तरी बी तुम्ही उत्तर दिलं असतं. मग येतं मराठीत लिहिलंय. किंवा आठवड्याची सुट्टी वगळता. आता वगळता शब्दाचा अर्थ समजत नाही काही लोकांना. वगळता म्हणजे काय? सोडून. आठवड्याची सुट्टी सोडून, शनिवार रविवार सोडून सोमवार ते शुक्रवार कामावर जातो. कामावर जाताना निसता हसू नको. अडीच राहायचे भाऊ, 2-3 वर्ष हसीसन काहीच होणार नाही. 8 दिवस भाऊ भक्ती दावली आणि चांगले गणित सोडवले. आता हसायला लाग गेला तो, म्हणजे त्याला पाणी लागलं. आणि अकॅडमीचं पाणी गैर गोड आहे की नाही समीर? बोरचं येते, बोरचं येते, उंदर आहे त्याच्यात, गोड आहे गोड, लगेच लागतं ते पाणी. आता नाहीये, पण पहिले तर पेला असेल ते ना. अकॅडमीत आल्यापासून पाणीच पेले नाही तुम्ही कोणीच. हा, उंदरांचं पाणी दे, लगेच लागतं ते पटकन. माणूस हसतो, पाय समीर बी हसतोय. ठीक आहे, घ्या. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी. तुम्ही म्हणणार सर आपण तर रेल्वे शिकत होते, बस गाड्या कस काय आल्या? भाऊ, रेल्वे असो बस असो, अंतर कापते, अंतर कापते की नाही? दुसरं, बस असो रेल्वे असतो, तिला वेग आहे, स्पीड. वेग नाही समजणार त्याला, स्पीड सांगा सर. आणि इंग्लिशचा ई येत नाही त्याला, इंग्लिशची स्पेलिंग विचारली तर ई येणार नाही त्याला. वेग. हा, आणि त्या बसले बी जायला टाइम लागतो आणि रेल्वेला जायला बी टाइम लागतो, म्हणजे 3 गोष्टी आहे. मग तो बस घेऊ. आता तू म्हणशील सर तुम्ही तर रेल्वे शिकवलं, एसटी शिकवलीच नाही. मग हे कालच्या सारखं झालं. काल उदाहरण दिलं होतं ना, काल उदाहरण दिलं होतं ना, पाव कसा खाता? चहामध्ये टाकीसन. मग त्या माणसाला शिकवणं नाही पडत की बिस्किट बी चहामध्येच टाकीसन खाणं पडेल, बरोबर आहे की नाही? मग तसं आता रेल्वे शिकवलं तर रेल्वे तो विचारणार नाही, बस येईन. आता इमानचा बी प्रश्न येईल काही वेळाने, समजताय ना? सायकल वर बी येईन, 2 व्हीलर वर बी येईन, भरपूर प्रश्न येतील आता. कारण आपण टॉपिक काय पाहतोय? काळ, काम, वेग. वेग झाला, काळ म्हणजे टाइम. काळ म्हणजे काय? समजताय? तर तो एकत्र सर्व चालत राहील. तू विचार करशील सर तर रेल्वे शिकवताय आणि बसवर प्रश्न विचारताय, तसं नाही भाऊ. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी किती गाड्या जात्या भाऊ? पहिली गाडी सकाळी 8 वाजता, पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किलोमीटर वेगाने सुटली. ताशी 80 किलोमीटर वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी, त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी, त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता, त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने, ताशी 100 किलोमीटर वेगाने सुटली. पहिली किती वाजता? 8 वाजता. दुसरी किती वाजता? 9 वाजता. पहिलीचा स्पीड 80, दुसरीचा स्पीड
तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? झालाय प्रश्न आपला. जर दोन गाड्या एकाच दिशेने धावत असतील तर वेगाची वजाबाकी आणि टक्कर होत असेल तर बेरीज. सूत्र घेतलं होतं आपण त्याचं. कोण सांगतं सूत्र? दोनच जण? तीन. हा. वेळेतील फरक गुणिले पहिला वेग भागिले वेगातील फरक. समजतंय? तुझे सांगते ते बी बरोबरच आहे. पहिला वेग मायनस दुसरा वेग. चला पहा, सूत्र सांगितलेलं एकदम करेक्ट सांगितलंय तू. 3-4 लोकांचं फक्त पाठ होत. हा, सूत्र होत वेळेतील फरक. हा, आपण घेतल्याप्रमाणे म्हणताय तुम्ही. ठीक आहे, सारखंच आहे ना. पहिला वेग गुणिला वेळेतील फरक असं घेतलं होतं आपण, बरोबर. भागेले पहिला वेग मायनस दुसरा वेग. याच्यावर एक गोष्ट आठवली तुम्हाला, सूत्र लिहायला सांगितले होते. लिहिले कस काय वशान भरती? पहिला वेग 80 गुणिले वेळेतील फरक 1 तास. एक 8 वाजता निघली, एक 9 वाजता निघाली. पहिला वेग किती होता रे? 80. दुसरा वेग किती रे? 80 मधून 100 तर काही जाणार नाही, म्हणून 100 मधून उरले डायरेक्ट 20 लिहितो. मग आता हे एवढं म्हणण्यापेक्षा मी ते असं बी म्हणू शकतो, वेगांमधला किंवा वेगातील फरक. चालेल ना? मग हिने या वेगामधला फरक म्हणत होती, तू म्हणत होती पहिला वेग वजा दुसरा वेग. दोन्ही सारखे. गंगाधर, शक्तिमान, दोन्ही सारखे. बरं, फरक म्हणजे काय? वजाबाकी. पहिला आणि दुसऱ्या मधला फरक. आणि हे बी तेच आहे, वेगांमधला फरक. आलं? 20 1 20 चौक 4 1 4 तासानंतर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. कुठून पण? दुसऱ्या गाड्यानंतर 9 वाजेनंतर. 10 11 12 1 लिहा तिथे. तिथे पहिले लिहा 9 वाजता प्लस 4 तासानंतर. मग तिथे लिहायचं 1 वाजता दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. समजलं का? हे झालेला प्रश्न आहे. दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील या प्रकारामध्ये जायचं. काहीतरी 6वा-7वा प्रकार होता तो आपला. ते पाहायचं. ते गणित जर तुम्हाला समजलं तर हे. आणि तिथे बी आपला एकच वाजला होता, फक्त तिथे रेल्वे होत्या, इथे एसटी आहे. घेऊ पुढचा प्रश्न. समजताय का? चेतन, थंडे पडी गेले भाऊ तुम्ही 2-4 दिवसात. अभ्यास करताना काय करताय मग? कारण नको सांगता. आता पाणी नाही आहे सर. ए आणि बी स्थानकांमधील अंतर. ए आणि बी स्थानकांमधील अंतर 1125 किलोमीटर असून 1125 किलोमीटर असून ए स्थानकावरून सकाळी 9 वाजता सकाळी
9 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ए स्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 95 किलोमीटर, ताशी 95 किलोमीटर असेल, ताशी 95 किलोमीटर असेल व त्याच वेळी कोणत्या वेळी? 9 वाजताच बी स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग व त्याच वेळी बी स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 130 किलोमीटर असेल, ताशी 130 किलोमीटर असेल तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? झालेलं आहे बी आपलं. मी बोलला होता हे महत्वाचे 2 सूत्र आहेत, ते पाठ करून घ्या. पहा मागे सूत्र आपल्या गणितांमध्ये सापडतंय का? पहा बरं. कॉप्या करता येतात का तुम्हाला? सूत्र पहा बरं. जेव्हा अंतर दिलेलं असेल आणि दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तेव्हा आपण कोणतं सूत्र वापरलंय? पहा बरं. 1 नंबरचं गणित मला आठवतंय. कोणाला आठवतंय का? आपण त्या प्रकारात पाहिलेलं 1 नंबरचं गणित 480 वालं होतं. 380. पाय भाऊ त्याच्यात कोणतं सूत्र वापरलेलं होतं? सापडलं का? प्रकार 9 शेवटचा. एकूण अंतर भागिले दोन्ही वेगांची बेरीज. बस सिंपल होतं एकदम. लिही सूत्र या गणितात. आता तुला काही सूत्र सापडत नाही कारण तू प्रॅक्टिसच केली नाही. एकूण अंतर भागिले दोन्ही वेगांची बेरीज किंवा पहिला वेग अधिक दुसरा वेग सारखं आहे. एकूण अंतर किती आहे? 1125. पहिला वेग 95, दुसरा 130. 1125 किती झाले ते? 225. 15 1 7. 15 5 15 7 105. 7 उरले. 15 5 75. 15 1 15 5 5 तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटतील. 225 1125 भागिले 225 दोन्ही वेगांची बेरीज. 5 तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटतील. मग किती वाजता भेटतील रे? 2 वाजता. 9 वाजता निघालाय ना. 10 11 12 1 2. लिहा. पहिले सूत्र लिहा भाऊ. अंतर भागिले दोन्ही वेगांची बेरीज. सूत्र लिहा पहिले त्या गणितात. 3-4 दिवस 2 दिवस झाले माझ्या मते फक्त ते सूत्र लिहायला आपल्याला. तेवढ्यात तुम्ही विसरले. परीक्षा तर अजून महिनाभर आहे.
झालं? झालं का? घ्या मग. एका वाहनाने एका तासात एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी 50 किलोमीटर असताना ताशी 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास 6 तास लागतात. 6 तास लागतात. तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असताना तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असताना किती तास लागतील? एक वाहन 50च्या स्पीडनं 6 तास चालतंय. एक वाहन 50च्या स्पीडनं 6 तास चालतंय. तर तेवढंच अंतर जर ते 30च्या स्पीडनं चालत असेल तर किती तास लागतील? एवढा सिंपल प्रश्न आहे. किती? 10 तास. 50च्या स्पीडनं ते 6 तास चालतंय. 50 गुणिले ताशे 50चा स्पीड आहे ना. 50च्या स्पीडनं ते 6 तास चालतंय. 50 सक म्हणजे टोटल किती किलोमीटर अंतर कापतंय? 300 किलोमीटर. तर तेच अंतर जर ते 30च्या स्पीडनं चालत असेल ताशी 30 किलोमीटर प्रति तासानं चालत असेल तर किती तास लागतील? 0 गेला 0 गेला. 3 आहे का? 3 10 तास लागतील. 10 तास लागतील. झाला? किती लोकांचं झालं? समजलं ना? चला थोडं फास्ट आता. वर्धा ते पुणे अंतर ताशी 77 किलोमीटर वेगाने. वर्धा ते पुणे अंतर ताशी 77 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तासात कापता येते. 6 तासात कापता येते. तेच अंतर 5.1/2 तासात. तेच अंतर 5.1/2 तासात म्हणजेच किती रे? 5.5 तासात कापण्यासाठी. काल मी तुम्हाला शिकवलेला प्रश्न आला आहे. 5.5 तासात कापण्यासाठी. गाडीचा वेग काय रे? ताशी कितीने वाढवावा लागेल? ताशी कितीने वाढवावा लागेल?
जर ते 77च्या स्पीडनं गेले तर 6 तास लागता. किती रे? 6 तास लागता. पण त्यांना 5.5 तासात पोहोचायचं आता. तर त्यांना कितीचा स्पीड पकडावा लागेल? मग तो स्पीड मधून पहिला स्पीड आपण मायनस केला की आपल्याला कितीने वाढवला आहे ते समजेल. किती लोकांचं झालं? शाबास, 3. चार. तू सांग. 4 ना चूक. 7 ना. अजून झालं का? उत्तर काढलंय का? नुसतं तो 4 सांगतोय, तो 7, मग तू 5. आता एक जण 6 सांगे त्यामध्ये. चला लक्ष द्या, एकदम सोपा प्रश्न आहे. ज्या माणसाला माझी भाषा समजते तो गणितामध्ये टॉप होई जाईल. फक्त लक्ष द्या काय करतोय तो आता. 5.1/2 1/2 म्हणजे अर्धा. 5.5 तास सगळ्यांना समजले? ओ 5.5 समजले? मी असं लिहू शकतो का? 5.5 रुपये नाही लिहू शकत? अबे हे बी 5.5 आहे, हे बी 5.5 आहे, हे बी 5.5 आहे. या पूर्णांकात आहे, हे टाइमाच्या याच्यात आहे. 2 पॉइंट आहे ना. आणि काय मग पॉइंटच्या याच्यात आहे, रुपयांच्या याच्यात. 5.5 रुपये असं लिहितो तू. 5 रुपये 50 पैसे. झालंय का? जर 77च्या स्पीडनं गेला, 97 किलोमीटर प्रति तासानं गेला तर 6 तास लागतात. 77च्या स्पीडनं गेला तर किती तास लागतात? तर 5.5 तासात मला जायचं आहे तर कितीचा स्पीड घेणं पडेल? सिंपल आहे बाई, केवढं सोपं आहे बाई. 77च्या स्पीडनं गेला तर 6 तास लागतात. बरोबर का? जर 5.5 तासात पोहोचायचं असेल तर किती स्पीड करावा लागेल? क्रॉस कर, उत्तर काढ. 77 गुणिले 5.5 भागिले 6. आलं का? पॉइंट नंतर एक घर खाली. 5 1 5 2 5 1 5 1. हा, आता 77 गुणिले 11 भागिले 12. पहिले गुणाकार करून घेऊ. 11 7 77. अच्छा 7. 11 7 77 आणि 7 84 भागिले 12. 12 7 चुकतंय काहीतरी. बर, 1 मिनिट. हा 1 मिनिट. असं बी आलं पाहिजे ना. नाही असं नाही येणार. मग आपल्याला काय करणं पडेल? 77 गुणिले 5.5 करणं पडेल. मग भागिले 6. ठीक आहे. जर तो 77च्या स्पीडनं चालतोय 6 तास तर टोटल किती किलोमीटर चालतोय ते पाहू पहिले. 77च्या स्पीडनं चालतोय 6 तास म्हणजे पहिल्या तासात 77, दुसऱ्या तासात 77, तिसऱ्या तासात 77, असा तो 6 तास चालतोय. करू मग. 77 गुणिले 6 सैन साधे अच्छाले सैन साधे 42 आणि 4. टोटल त्याने कापलेलं अंतर 462 किलोमीटर अंतर त्यानं कापलं. कोणाकोणाला समजलं? 462 किलोमीटर त्याने अंतर कापलं. आता हे 462 किलोमीटर अंतर त्याला 5.5 तासामध्ये कापायचं आहे. मग भागिले 5.5. पॉइंट नंतर 1 0 वरती फेकू. आलं? आता 55 येतं 11 न भाग गेला पाहिजे. देऊ 11 5 11 चोक उरले 11 दुनी 11 0 420 भागिले 420 भागिले 5 1 5 8 2 उरले 5 चौक
म्हणजे 84च्या स्पीडनं तो गेला पाहिजे. पहिले कितीच्या स्पीडनं जात होता तो? 77च्या स्पीडनं जात होता. आता कितीच्या स्पीडनं गेला? कितीनं वाढवला? 84 मायनस 77. समजलं का? 7 किलोमीटर प्रति तासाने तो स्पीड वाढला पाहिजे. कोणाकोणाला समजलं? कोणाकोणाला समजलं? आता हे तर समजलं, पण मी तुला परत एकदा समजावतो काय केलं म्हणजे तुला परत समजेल. जर समजा हे माझं घर आहे आणि ही अकॅडमी है ना. या दोन्हींचं डिस्टन्स किती आहे रे? 100 किलोमीटर. किती आहे? 100 किलोमीटर आहे. घरापासून तर अकॅडमी पर्यंत 100 किलोमीटर आहे, बरोबर का? आणि मी घरून 50 किलोमीटर प्रति तासानं निघतो. 50 किलोमीटर प्रति तासानं निघतो. तर मला अकॅडमीत जाण्यासाठी किती तास लागतील? तर मला अकॅडमीत जाण्यासाठी किती तास लागतील? पाहिजे दोघांना समजत नाही. केवढं सोपी भाषा बोलतोय, एवढी सोपी भाषा बोलतोय भाऊ. मी 50च्या स्पीडनं चालतोय, 100 किलोमीटर मला जायचं आहे, तर अकॅडमीत पोहोचण्यासाठी मला किती तास लागतील? किती तास? 2 तास लागतील सर. 50 एका तासात, दुसरं 50 दुसऱ्या तासात, 2 तास लागतील. कोण कोण म्हणतंय 2 तास? बरोबर, 2 तास मला लागेल, बरोबर का? आता मला लवकर पोहोचणं, 1.5 तासात पोहोचणं, 1.5 तासात पोहोचणं, तर काय काय करू शकतो मी? स्पीड वाढवणं पडेल. समजतंय का? मग पहिले तुम्ही काय केलं? 100 भागिले 50, 50 एक आणि 50 दुनी, म्हणून तुम्ही तेव्हा 2 तास बोलले. आता फक्त 100 भागिले 1.5 करणार तुम्हाला. समजतंय का? समजतंय? तुम्हाला स्पीड भेटून जाईल. समजेल? हा 0 वरती ठेवला. 15 सक 66च्या स्पीडनं मला चालणं पडेल. पहिले 50च्या स्पीडनं चालत होता ना, मग आता स्पीड वाढवावं लागेल. कितीचा करणं पडेल? मग कितीने वाढवला? 16ने वाढवला. असा तो प्रश्न होता. समजलं? आता या त्या प्रश्नाकडे. आता त्या प्रश्नामध्ये जी भाषा वापरली ती भाषा आपल्याला कठीण वाटते, पण ते सोपे करून घ्यायची. तो म्हटला 77 किलोमीटर प्रति तासनं एक गाडी चालते, ती गाडी 6 तास चालते. दर तासाले 77 ती चालते. सैन साधे 42, अच्छाले सैन साधे 42 आणि 4, असं त्या गाडीनं टोटल 462 किलोमीटर अंतर पार केलं. किती अंतर पार केलंय? 462 किलोमीटर अंतर पार केलंय. आता हेच अंतर त्या गाडीला 5.5 तासात पार करायचं आहे. किती तासात? 5.5 तासात पार करायचं आहे. तर त्या गाडीला जो स्पीड होता त्या स्पीडपेक्षा स्पीड वाढवणं पडेल. मग कितीनं वाढवणं पडेल असं विचारलंय त्यानं. मग ते काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. पॉईंट नंतर एक घर खाली असेल तर तो 0 वरती, मग पॉईंट निघून जातो. 11 पाचे 11 चौक 2 उरले. 11 दुनी 11 शून्य 420 भागिले 5 1 5 8 2 5 चौक 84 किलोमीटर प्रति तास हा स्पीड आपल्याला करावा लागेल. पहिले किती होता? 77. आता किती झाला? मग 84 वजा 77, 7 ने वेग वाढवावा लागेल. म्हणून जे प्रश्न आहे ते त्याच दिवशी सोडवले गेले पाहिजे. लिहा, जे लिहायचंय त्याने लिहून घ्या, समजून लिहा. मी शिकवताना लिहू नका, पहिले समजा आणि मग लिहा. झालं का? 4-5 झाले. पटापट सोडवा गणित. 180 मीटर लांबीची एक ट्रेन, 180 किलोमीटर लांबीची एक ट्रेन
180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किलोमीटर प्रति तास वेगाने 144 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 144 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब किती वेळात ओलांडेल? तिच्या मार्गातील एक खांब किती वेळात ओलांडेल? वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518. वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518 पॉइंट मध्ये जाईल. बुद्ध टाक नाही समजत तर झालं का रे? तिकडे किती 4 पॉइंट झालं. काय होतं गणित? जर एक रेल्वे 180 मीटरची आहे 144च्या स्पीडनं चालते तर ती एक खांब किती वेळात ओलांडेल? वेळ बरोबर अंतर भागेला वेग. अंतर 180 स्पीड 144 गुणिले 518. 18 एक 18 8 8 म्हणजे 0 गेला 4 चौक 2 उरले पॉइंट 4 पंचे 4.5 सेकंदात ती त्या खांबाला ओलांडेल. 4.5 सेकंदात ती त्या खांबाला ओलांडेल. नेक्स्ट, एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो. एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो. तर तो याच वेगाने एका तासात किती अंतर पार करेल? ज्याचं झालं त्याने हातवरती करा. पटापट सोडू. 5 लोकांचं झालं की आपण पुढे जाऊ. एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो. तर तो याच वेगाने एका तासात किती अंतर पार करेल? झालं का रे? एकाचा बी हात होत नाही बरे. ओके, हा तू सांग. 30 किलोमीटर कसं काढायचं पहा. 200 मीटर 24 सेकंदात, मग तो म्हणतोय एका तासात. एका सेकंद 3600 सेकंदात किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. 3600 गुणिले 200 भागिले 24. हा, 12 दुनी 12 त्रिक 0 0 बेक 300 गुणिले 100 30,000 मीटर. 30,000 भागिले 1000 1 2 3 1 2 3 30 किलोमीटर अंतर तो एका तासात पार करेल.
30 किलोमीटर अंतर तो एका तासात पार करेल. 24 सेकंदात 200 म्हणजे 12 सेकंदात तो 100 मारतो. 12 सेकंदात तर एका मिनिटात किती? 500 मीटर. एका मिनिटात 500 तर 60 मिनिटात किती? मिनिटात बी जाऊ शकता, मिनिटात बी जाऊ शकतं. उत्तर आलं 30 किलोमीटर. जमतंय. नेक्स्ट 180 किलोमीटर अंतर. 180 किलोमीटर अंतर एका चालकाने 180 किलोमीटर अंतर एका चालकाने ताशी 45 किलोमीटर वेगाने जाताना, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाताना 180 किलोमीटर अंतर एका चालकाने ताशी 45 किलोमीटर वेगाने जाताना व ताशी 30 किलोमीटर वेगाने येताना व ताशी 30 किलोमीटर वेगाने येताना गाडी चालवली. गाडी चालवली तर गाडीचा सरासरी वेग किती किलोमीटर असेल? तर गाडीचा सरासरी वेग किती किलोमीटर असेल? सरासरी वेग बरोबर 2 गुणिला पहिला वेग गुणिला दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग. 16 पट्टापट. ते जे अंतर दिलेलं आहे ते आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं होतं. उत्तर 36 किलोमीटर प्रति तास. 2 गुणिले 45 गुणिले 30 भागिले 75. 15 त्रिक 45, 15 5 75, 5 1 5 30, 36 आलं. 36 किलोमीटर प्रति तास सरासरी वेगाचं सूत्र आपलं पाठ आहे. चला इंटरेस्टिंग गणित एकदम भारी. जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर प्रति तास असेल, 43. जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर प्रति तास असेल, जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारा मनुष्य 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारा मनुष्य 400 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल? किती सेकंदात पार करेल? परत सांगतो प्रश्न. जर रेल्वेचा वेग 43 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारा मनुष्य 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल? ऑप्शन 36 मिनिट 30 सेकंद,
38 सेकंद यापैकी नाही. सगळ्यांनी ऑप्शन लिहायचे. 36 मिनिट 30 सेकंद 38 सेकंद यापैकी नाही. सोडवा. किती सेकंदात पार करेल? म्हणजे काय विचारलंय रे? वेळ बरोबर अंतर्भागेला वेग गुणिले 5/18. पण दोन वेग आपल्याला गणितात दिलेले, एक रेल्वेचा आणि एक माणसांचा. रेल्वे 43च्या स्पीडने चालते आणि माणूस 3च्या स्पीडने चालतोय. जेव्हा गणितात दोन वेग दिलेले असतील तेव्हा एक तर त्यांची बेरीज होईल किंवा वजाबाकी होईल. समजतंय का? बेरीज केव्हा होईल? जेव्हा ते एकमेकांच्या समोरून म्हणजे विरुद्ध दिशेने येत असतील आणि दोन्ही जर एकाच दिशेने जात असतील तर मग पहा आता, रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने म्हणजे ते दोन्ही सोबत चालताय. रेल्वे बी चालते, माणूस बी चालते, म्हणजे दोन्ही एकाच दिशेने. वेगांची काय होईल? वजाबाकी. 43 - 3 40. मग वेगाच्या ठिकाणावर 40 घ्या भाऊ. अंतर तुमच्याकडे आहे. 400/40 गुणिले 5/18. सोडवा. किती लोकांचं झालंय? शाबास. यापैकी घाई मध्ये 36 मिनिटं गेले आणि कोणतरी सेकंद आहेत ते किती सेकंदात पार करेल त्याकरता शेवटची लाईन अंडरलाईन असली पाहिजे. की पॉइंट सेकंदात विचारलंय ते 36 मिनिट लिहिलंय. 36 मिनिट रॉंग. 36 सेकंद पाहिजे होतं. म्हणजेच ऑप्शन मध्ये त्याने दिलं नाही. उत्तर आहे यापैकी नाही. आता आपण हे गणित सोडवू. अंतर किती होतं रे? 400 मीटरची गाडी होती. 2 इंच्या स्पीड मधलं अंतर 40 गुणिले 5/18. सुटलं नाही का रे? सुटलं. किती न देतो? 2 न. बेनम बेदुनी बेशून्य. आता जात नाही. जेव्हा हे गणितात दोन भागाकार असतील, लिहून घे रे वरच्या लाईनवर लिहून. जेव्हा हे गणितात दोन भागाकार असतील, वरच्या रे तू खाली लिहितोय भाऊ, वरती लिहायचं, वरचं पाहतो माणूस. जेव्हा ही गणितात दोन भागाकार असतील तेव्हा लक्ष दे रे. हा पहिला भागाकार, हा दुसरा भाग. दुसऱ्या भागाकारातील छेदातला अंक अंशात गुणाकारात जातो. जेव्हा गणितात दोन भागाकार असतील तेव्हा दुसऱ्या भागाकारातील आपल्या भाषेत खालचा म्हणजेच छेदातला अंक वर म्हणजेच अंशात गुणाकारात जातो. खाली भागाकारात होता तो चिन्ह चेंज होतो. भागाकाराचा काय होतो रे? गुणाकार. मग तो गुणाकारात जातो. आता काय काय उरलंय रे? 400 गुणिले 9/20 गुणिले 5. 0 0 कट. 5 बेक बेचोक 4 नम 36 सेकंद या गणिताचं उत्तर आलेलं असेल. आलंय? किती झाले आज? 9 झाले. 10 नंबर. 960 मीटर लांबीची रेल्वे. 960 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना 960 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना एका
उभ्या खांब्याला किती वेळात ओलांडेल? किती वेळात ओलांडेल? किती वेळात ओलांडेल?